गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगावात जिल्हा परिषद महाविद्यालयातील मुख्याध्यापकांविरुद्ध पालकांनी वाशिमची बातमी। मागील 2 वर्षापासून सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। मागील काही वर्षापासून मालेगावात हळद लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलंय। सध्या हळद पीक भरलेलं दिसून येतंय, तसंच बाजारात हळदीला चांगला दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता हळद पिकावर टिकून आहे। सोलापूरच्या अकलूजमध्ये कृषी आणि जत्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात 3.5 फूट लांबीची शेवगा शेंग, काकडीसारखी दिसणारी जपानी झुकुनी, ड्रॅगन फ्रूट अशी वेगवेगळी फळं आणि भाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यासोबत लहान मुलांसाठी जत्रेत विविध खेळ भरवण्यात आले। हो घेतो। वाशिममध्ये यंदाच्या खरीप हंगामात करडई पिकाची मोठी घट झाली आहे। पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि चिया पिकाला पसंती दिली आहे। रब्बी हंगामातील कोरडवाहू पीक म्हणून करडईची ओळख आहे। मात्र यंदाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन आणि योग्य दर मिळत नसल्यानं करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे। वाशिममध्ये 10 ते 12 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळते। सोयाबीनचे दर 4,400 रुपयांवरून 4,900 रुपयांपर्यंत पोहोचले। त्यामुळे सोयाबीनचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मात्र शासनाच्या हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील दरात 400 रुपयांचा फरक कायम आहे। इंदापूरमध्ये केळी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 2,500 हेक्टरवर केळी पिकाची लागवड करण्यात आली। यंदाच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 300 हेक्टरनं वाढ झाली आहे। एकूण यावेळी 2,800 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाल्याची माहिती कृषी कार्यालयानं दिली आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट